तुम्ही आग्रह करताय म्हणून मी माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व. दैवयोगाने मिळालेल्या अस्तित्वाचा साथ सांभाळते ती प्राणपणाने. अहो, दैवयोगाने मिळालेल्या अस्तित्वाचा साथ सांभाळते ती प्राणपणाने. जपते अगदी प्रामाणिकपणे. तरी आजही तिच्याच वाट्याला दूषणे. आता मात्र यातीत झालं दृढ विश्वासाच्या वावरातील सहनशीलतेचं बीज फसवेगिरीच्या वन्यानं पार करपून गेले. आता मात्र यातीत झालं दृढ विश्वासाच्या वावरातील सहनशीलतेचे बीज फसवेगिरीच्या वन्यानं पार करपून गेले. मग कसा उगवेल बीजांकुर, कसं होईल बीजारोपण, कसं होईल बीजारोपण आणि कसं फुलेल पुन्हा खात्रीनं विश्वासाचं शिवार. म्हणूनच आता बोथट झाले मायेची धार. सततचे घाव सोसून हृदयही झाले बेजार. मनानं तर मायाळूपणाला केव्हाच केले हद्दपार. अहो, या मनानं तर मायाळूपणाला केव्हाच केले हद्दपार आणि स्वस्थित्वासाठी निक्षून सांगू लागले वारंवार. हो, मी कुणी संत महंत नाही मौन धारण करून गप्प बसायला. प्रत्येक वेळी शांत बसून दुर्लक्ष करायला, सर्वांच्या साऱ्या चुका पोटात घालायला. मी कणखर लोखंड पण नाही. सतत घणाचे घाव झेलत घडवतील तसे आकार धारण करायला. मी तो अथांग समुद्रही नाही. सार काही पोटात रेचून नको असलेले बाहेर फेकून नेहमी तटस्थ राहायला. आणि मी ते विशाल आभाळी नाही बरं. दाटून आल्यानंतर बरसून मनसोक्त मोकळं व्हायला. चंदनाचं बिरुदही नकोय मला. नेहमी स्वतः झिजत जगाला सुगंधित करणं आता जमत नाही मला. स्त्री असली म्हणून काय झालं? मी माणूस म्हणून जन्माला आले आणि माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला. दैवत्वाचा नक्की साथ कशाला? सांगा ना, असे खोट्या सहानुभूतीचे लेबल कशाला? म्हणूनच म्हणते आता नाही जमणार मला असे खोट्या प्रतिष्ठेसाठी माझे स्वत्व गहाण ठेवायला. आणि हो, शेवटचं पण ठणकावून सांगते, मला कधीही खपणार नाही माझ्या अस्तित्वाचा अवहेर झालेला.